सुरुवात करते मी माझ्या शब्दांना करून भारत मातेला प्रणाम करून भारत मातेला प्रणाम. जय जिजाऊ जय शिवराय. नमस्कार, माझे नाव प्रांजल. मी आता 5मध्ये शिकत आहे. आज 15 ऑगस्टला सतत स्वातंत्र्य दिन होय. 15 ऑगस्ट 1947 मध्ये आपला भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्याला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळू शकले नाही. यासाठी अनेक शूरवीरांनी जसे की सुभाषचंद्र बोस, सुखदेव, राजगुरू, भगतसिंग आणि मंगल पांडे यांच्यासारख्या अनेक शूरवीरांनी आपले प्राण या भारत मातेला अर्पण केले. आज आपण म्हणतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण खरंच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले का हा प्रश्न मला पडतो. कारण आजही या भारतात महिलांवर अत्याचार होतात. अहो, एकेकाळी याच भारतात स्त्रियांना देवी समान पूजले जायचे, कारण याच भारतभूमीत माँ जिजाऊने छत्रपतींना जन्म दिला. याच भूमीत एक आई आपल्या मुलाला पाठीवर घेऊन लढली, ती म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. याच मातीत महाराणी ताराबाईंनी स्वराज्याला आधार दिला. नवरात्रीमध्ये आपण देवीची घटस्थापना करतो, तिला 9 दिवस आनंदाने पूजतो, नवरात्रीचा उत्सव साजरा करतो. अहो, देवालयात असलेले देवी स्त्रीच आहे, आपण तिला रोज पूजतो, पण घरात असलेले स्त्रीचे काय? अहो, हे युग खूप पुढे गेले आहे. त्यामुळे स्त्री पुरुषात भेदभाव करण्यापेक्षा त्या दोघांना समान शिकवून वागणूक देऊन देशाला जागतिक पातळीवर प्रथम क्रमांकावर पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपल्याला